महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। खड्ड्यांच्या विळख्यात रायगड, कोकरूज जनता पार्टीकडे लागल्या जनतेच्या नजरा। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाढता जनआक्रोश, अभिजित दिपके यांनी लक्ष घालावे, नागरिकांची अपेक्षा। रायगडच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, जनतेचा संताप शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे। लोकप्रतिनिधी, मंत्र्यांचे पाहणी दौरे, बैठका आणि आश्वासनांचा पाऊस सुरूच। नागरिकांचा सवाल, आणखीन किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार? रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस भीषण होत चालली असून खड्ड्याने अक्षरशः मृत्यूचे सापळे निर्माण केले आहेत। पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका सेवा तसेच व्यापारी वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडत असताना संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून मात्र पाहणी दौरे, बैठका आणि घोषणांचा सिलसिला सुरू असल्याने जनतेचा संताप उफाळून आला आहे। रायगडमधील अनेक रस्ते सध्या चाळणीसारखे झाले आहेत। कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे दावे करणाऱ्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नागरिकांच्या मते रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर होतो, कामांची बिले निघतात, उद्घाटने होतात, मात्र काही महिन्यातच रस्ते पुन्हा खड्ड्यांच्या विळख्यात सापडतात। यासाठी जबाबदार कोण, याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही। सोशल मीडियावर सध्या रायगडमधील खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच गाजत आहे। फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि एक्सवर नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत आहेत। खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांचे व्हिडिओ, रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडींची छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। टोल भरायचा आम्ही आणि खड्डेही सहन करायचे आम्हीच। फोटो सेशन बंद करा, रस्ते दुरुस्त करा, AC गाडीतून नव्हे दुचाकीवरून एकदा प्रवास करून दाखवा, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। दरम्यान रायगडमधील अनेक नागरिकांमध्ये अशी चर्चा रंगू लागली आहे की विविध सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नावर आवाज उठवणारे कोकरूज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जर या गंभीर विषयात लक्ष घालून ठोस भूमिका घेतली तर केवळ रायगडलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्ते प्रश्नाला न्याय मिळू शकतो। सध्या अभिजित दिपके यांनी या विषयावर कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नसली तरी सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की रस्त्यांच्या नावाखाली होणाऱ्या निकृष्ट कामांची चौकशी झाली पाहिजे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे स्वतंत्र लेखापरीक्षण व्हावे, दोषी कंत्राटदारांवर कारवाई व्हावी आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित व्हावी, अन्यथा दरवर्षी पावसाळा आला की खड्डे, अपघात आणि आश्वासन हेच चक्र सुरू राहणार। रायगडमधील रुग्णवाहिका खड्ड्यातून वाट काढत आहेत, शाळकरी मुले जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत, व्यापाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाहतूक कोंडीत वाया जात आहे आणि सर्वसामान्य नागरिक दररोज जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत आहेत। तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून ठोस कृती होत नसल्याने जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे। रायगडकरांचा आता एकच सवाल आहे, आणखीन किती अपघात, किती जखमी आणि किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? रस्त्यावरील खड्डे हा केवळ विकासाचा प्रश्न नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर विषय आहे। त्यामुळे तातडीने गुणवत्तापूर्ण दुरुस्ती, जबाबदारांवर कठोर कारवाई आणि निधीच्या वापराची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे। रायगडच्या जनतेचा संयम आता संपत चालला असून प्रशासनाने अजूनही डोळेझाक केली तर हा जनआक्रोश रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी तीव्र भावना जिल्हाभर व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश मुंडे, तृप्ती होईल, अलिबाग। रेवदंडा मुरुड रस्त्यावरील सिमेंट कॉन्क्रीटचे काम करत कंत्राटदार हलगर्जीपणा बघा। अपघातास कारणीभूत सगळे हे काय दिसतंय ते, नो बॅरिकेडिंग, नो पूल।